काहींचे चेहरे उघड होत आहेत आता. मी तर म्हणते व्हायलाच हवी, सगळी करा, रिअली करा आणि ती आलीच पाहिजे. आम्ही पण म्हणतो करू नका म्हणून, करा आयुक्तांच्या माध्यमातून आणि तिथले असलेले सगळे HOD मिळून ते टेंडर फ्लोट करतात. आज BSTची वाढ होते, आज टॅक्स वाढले, आज पाण्याचा सगळीकडनं नुसतं बजबजपुरी झालेली आहे. मुंबई संदर्भात आज महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. एक म्हणजे अनेक वर्षांपासून रखडलेली महानगरपालिकेची निवडणूक आणि त्याच संदर्भात सुप्रीम कोर्टाने आज मोठा निर्णय दिलेला आहे. येत्या 4 महिन्यांच्या आत या निवडणुका व्हायला हव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचसोबत मिठी नदी संदर्भातली जी काही सफाई आहे त्यामध्ये सुद्धा कोट्यवधींचा घोटाळा झालेला आहे. आणि याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत. ताई, 2 महत्त्वाच्या घटना आज मुंबईच्या दृष्टीने घडलेल्या आहेत. सगळ्यात आधी मी येते महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे. 2022 पासून ज्या निवडणुका झाल्या नव्हत्या त्या आता होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्ग मोकळा केलाय. शिवसेनेची या संदर्भात तयारी कशी आहे? कारण महानगरपालिका आणि शिवसेना हे नातं गेल्या अनेक वर्षांपासूनचं आहे. मुळामध्ये आम्ही कधी जे बोलू ते करून दाखवलेलं आहे, जे सांगू ते लोकांना देऊ, ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा आहे. आणि ज्या पद्धतीने आता कोर्टाने निवेदन म्हणजे कोर्टाने न्याय दिलेला आहे, या कोर्टाने राज्य सरकारला सांगितलं आहे, तर आता राज्य सरकारही कशा पद्धतीने करणार ते कोर्टाला कळवतील. मग डिमार्केशन होणार का, आरक्षण नवीन येणार का, OBC आरक्षण घेऊन करणार का, सगळ्या प्रश्न सरकारकडे आहेत. आम्ही सगळेच इलेक्शनला तयार आहोत. खरं तर ताई, मनसे असू देत, शिवसेना शिंदे असू देत किंवा भाजप असू देत, आम्ही महानगरपालिका जिंकणार असे नारे दिले जात आहेत किंवा तशी मोर्चे बांधणी आपल्याला पाहायला मिळते. आणि 2022 नंतर जी शिवसेनेमध्ये फूट पडली होती त्याचा कुठेतरी परिणाम या महानगरपालिका निवडणुकीमध्ये होईल का? मला नाही वाटत. प्रत्येकाचे अजेंडे वेगळे आहेत आणि काहींचे चेहरे उघड होत आहेत आता, त्यामुळे तसं काही घडेल. पेपर सोडवताना मुलगा पण सांगतो मी 100% पेपरमध्ये गुण मिळवणार. त्यावेळेला मार्क देणारी जनता आहे. जनता बघते ह्या गेल्या 3-4 वर्षात काय घडतंय. त्यामुळे मेरिट ठरवणारी जनता आहे आणि मेरिटची जनता नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे. म्हणजे यावर्षी सुद्धा महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल? येस. मुंबईची जनता आजही, मुंबईचे आमदार निवडून आलेत, आजही मुंबईची लोक उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहेत. कारण त्यांनी पाहिलं आहे गेल्या 25 वर्षात कुठेही आम्ही 1 रुपयाची वाढ न करता आज BSTची वाढ होते, आज टॅक्स वाढले, आज पाण्याचा सगळीकडनं नुसतं बजबजपुरी झालेली आहे. त्यामुळे पुन्हा जर जाग्यावर सगळं आणायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच एक पर्याय मुंबईकरांना दिसतोय. ताई, आता मिठी नदीची जी सफाई सुरू आहे त्याच्यामध्ये 55 कोटींपेक्षा अधिक अफरातफर झालेली आहे, घोटाळा झाला असं म्हटलं जातंय. मुंबईमध्ये सकाळपासून 8 ते 9 ठिकाणी छापेमारी झालेली आहे. कसं बघताय या सगळ्याकडे? आणि खरं तर काही याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा समाविष्ट आहेत. मुळामध्ये ज्या ज्या वेळेला हे असे प्रोग्राम ठरतात त्यावेळेला आयुक्तांच्या माध्यमातून आणि तिथले असलेले सगळे HOD मिळून ते टेंडर फ्लोट करतात, त्याच्यात टर्म अँड कंडिशन टाकतात आणि त्या पद्धतीने ते काम चालतं. आता त्याच्यामध्ये जर गैरप्रकार घडले तर नक्की लोकांसमोर हे आले पाहिजे. ताई, मागच्या विधान परिषदेमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी असं म्हटलं होतं की 2014 ते 2021 मध्ये जे काही ह्या सगळ्या कंत्राटदारांमध्ये जे घोटाळे झाले त्याची सुद्धा SIT चौकशी व्हायला हवी. खरं तर नाही, मी तर म्हणते व्हायलाच हवी, सगळी करा, रिअली करा आणि ती आलीच पाहिजे. आम्ही पण म्हणतो करू नका म्हणून, करा. ताई, बेस्टची भाडेवाढ होते आहे, इतर जे खर्च आहेत तेही वाढत आहेत, त्याच्यातच आता बेस्ट सर्वसामान्य नागरिक हेच मुंबईकरांना झळ बसते. प्रत्येक ठिकाणी वाढ होते, सगळीकडनं मुंबईकर होरपळला जातोय. म्हणून मुंबईकर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहील. कारण गेल्या 25 वर्षात ही कुठलीही झळ मुंबईकरांना होऊ नाही दिली.
तर आपल्यासोबत आता किशोरीताई पेडणेकर होत्या आणि याच सगळ्या संदर्भात म्हणजेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा मुद्दा असू देत किंवा मिठी नदीच्या नालेसफाईचा मुद्दा असू देत, त्या सगळ्या संदर्भात त्यांनी सविस्तरपणे बोललेलं आहे. आणि ह्या सगळ्या महागाईची जी झळ आहे ती मुंबईकरांना बसते आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी यंदाची महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती निवडणूक नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिंकेल असा विश्वास सुद्धा किशोरीताई यांनी व्यक्त केलाय. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.